राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि वृद्ध कलावंतांसाठी दर महिन्याला केवळ 1000 रुपये मानधन दिलं जायचं। मात्र त्यातून कलाकारांचा औषधाचाही खर्च भागत नव्हता। त्यामुळे साहित्यिक आणि ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यातून कलाकार साहित्यिकांचं मानधन दरमहा 5000 रुपये करण्यात आलं। त्याबद्दल कलाकार आणि साहित्यिकांनी आज खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि वृद्ध कलावंतांना 1955 सालापासून राज्य शासनाने मानधन द्यायला सुरुवात केली आहे। मात्र 1000 रुपयांचं मानधन अत्यंत कमी होतं। त्यामुळे मानधन रकमेत वाढ करावी अशी मागणी राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार करत होते। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्याची दखल घेऊन 16 मार्चला शासनाने नवीन आदेश काढून साहित्यिक आणि कलावंतांचं मानधन मासिक 5000 रुपये केलंय। त्यामुळे साहित्यिक आणि कलाकारांमध्ये आनंदाची भावना आहे। जिल्हा कलावंत मानधन समितीचे सदस्य पद्माकर कापसे, ज्येष्ठ साहित्यिका सुजाता पेंडसे, पत्रकार श्रीराम पचिंद्रे, वसंतराव लिंगनूरकर, छायाचित्रकार दिलीप काटे यांच्यासह कलाकार साहित्यिकांनी आज खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली आणि आभार मानले। खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी दुप्पट केलं, म्हणजे 5000 आता केलेलं आहे। त्याच्यामुळेही या कलावंतांना साहित्यिकांना नवीन बळ मिळणार आहे। त्याबद्दल मी मुन्ना साहेबांचे आभार मानतो। आमच्या कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार आणि ज्यांच्या कामाचा ठसा, आदर्श ठसा त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्रात उमटवलेला आहे, ते आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब हे आमच्या कापसे साहेबांचे अतिशय जवळचे हितचिंतक, ते त्यांचे हितचिंतक आहेत। आणि मग त्यांनी महाडिक साहेबांच्या समोर ही समस्या मांडली की असा असा विषय आहे साहेब, हे काम तुम्हीच करू शकताय, अन्य कोणी करू शकत नाही। तुम्ही जे जे करताय ते सगळं यशस्वी होतंय, जिथं हात घालाल तिथं तुम्ही सोनं करताय, आणि हे सुद्धा कलाकारांच्यासाठी तुम्ही करणार। मी एक पद्माकर कापसे या कलाकारांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून तुम्हालाही मांडतोय, तुम्ही हे काम केलं पाहिजे। आणि कापसे साहेबांनी महाडिक साहेबांनी निराणून त्यांना सगळा मुद्दा पटवून देऊन की हे काम मला लवकरात लवकर, की ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य मला दिसलं पाहिजे, आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आदरणीय महाडिक साहेबांनी हे मानधन दुप्पट केलेलं आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तमाम कलावंतांचा, वृद्ध कलावंतांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। आमच्या कापसे साहेबांना आशीर्वाद मिळालेला आहे। आणि म्हणून मी सर्व कलावंतांच्या वतीनं, साहित्यिकांच्या वतीनं या ठिकाणी धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांना धन्यवाद देतो। दरम्यान वृद्ध कलाकार आणि साहित्यिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढेही प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। यावेळी सोंगी भजनकार एकनाथ पवार, नाट्यकर्मी संजय भोसले, अशोक हेरवाडे, विजयसिंह भोसले, प्रकाश उपाध्ये यांच्यासह कलाकार उपस्थित होते।